हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये कुकू ही जी पोएम युनिट 2 मध्ये दिलेली आहे ती बघणार आहोत. पोएम आपण एकदा रीड करून घेऊया. कोको कोको व्हॉट डू यू डू? कोको कोको व्हॉट डू यू डू? In April I open my bill. In April I open my bill. In May I sing all day. In May I sing all day. In June I change my tune. In June I change my tune. In July away I fly. In July away I fly. In August go go I must. In August go go I must. आता तुम्हाला जशी आवडेल इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चालसुद्धा इथे लावू शकता. आता या पोएमच्या एक्सप्लेनेशनवर जाण्याआधी आपण इथे काही डिफिकल्ट वर्ड बघितलेले आहेत, ते एकदा तुम्ही बघून घ्या. तर पहिलं आहे कुक्कू कुक्कू. कुक्कू म्हणजे कोकिळा, ठीक आहे. कोकू कुक्कू व्हॉट डू यू डू? आता तू काय करते आहेस? पोएट विचारते आहे, कोकिळा कोकिळा तू इथे काय करते आहेस? व्हॉट डू यू डू? तू काय करते आहेस? मग ती त्यावर रिप्लाय देते, इन एप्रिल आय ओपन माय बिल. आता एप्रिल महिन्यामध्ये आय ओपन माय बिल. बिल म्हणजे चोच, मी माझी चोच उघडते. देन इन मे आय सिंग ऑल डे. जेव्हा मे मंथ लागतो तेव्हा मी पूर्ण दिवसभर गाणं म्हणते. सिंग म्हणजे गाणं म्हणणं आणि डे म्हणजे पूर्ण दिवस. तर मे महिन्यामध्ये मी पूर्ण दिवस गाणं म्हणते. इन जून आय चेंज माय ट्यून. जेव्हा जून महिना लागतो तेव्हा माझ्या स्वरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल, असं ती आपल्याला म्हणते. इन जुलै अवे आय फ्लाय. आता जेव्हा जुलै महिना लागतो तेव्हा मी जायची तयारी करते. अवे आय फ्लाय, मी उडायची तयारी करते. अँड इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. म्हणजे जेव्हा ऑगस्ट महिना लागतो तेव्हा मला जावंच लागतं. अशी आपली ही कुकूबद्दलची बिलकुल छोटीशी अशी पोयम आहे. मला आशा आहे तुम्हाला ही समजली असेल. आता आपण ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पहिली ॲक्टिव्हिटी आहे लिसन, रिपीट अँड सिंग, जी आता आपण जस्ट केलेली आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. पोएममधले रायमिंग वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. कुक्कू डू, एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलै फ्लाय, ऑगस्ट अँड मस्ट. आपली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स. आता जानेवारी टू डिसेंबरपर्यंत हे 12 मंथ्सची नावं आपल्याला लिहायची आहेत. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. आता त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे टिक द वन्स दॅट आर देअर इन दिस पोएम. आणि या 12 मंथ्सपैकी जे मंथ्स आपल्याला पोएममध्ये दिलेले आहेत त्याला टिक करायचे आहेत. तर कुठले आहेत ते? एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. आता आपली चौथी आणि लास्ट ॲक्टिव्हिटी आहे कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंग साईड. आता आपण हे जे 12 मंथ्स बघितलेले आहेत ते तुम्हाला कॉपी करायचे आहेत आणि त्याचबरोबर मराठीतसुद्धा यांना लिहायचं आहे. म्हणजे जानेवारी आहे तर जानेवारी हा वर्ड तुम्हाला मराठीतसुद्धा लिहायचा आहे. अशा प्रकारे आपली ही छोटी पोयम आहे. तुम्हाला समजली असेल. थँक्यू.